नागपूरच्या घटना जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि त्या दुर्घटनेमध्ये मोमीनपुरा महाल एरिया चिटणीस पार्क या परिसरामध्ये जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष केलं, काही घरांवर दगडफेक केली, जाळपोळ केली, टू व्हीलर फोर व्हीलर जाळल्या गेल्या। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानिशी वाचली। अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं। पोलीस आले, पोलिसांवर देखील दगडफेक झाली। 4 DCP अतिशय गंभीररित्या जखमी आहेत। काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे मारहाण जखमी झालेत। काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा वार देखील त्या ठिकाणी केला, हत्यारं होती, पेट्रोल बॉम्ब टाकले गेले आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित एक साजिश होती। कारण एका भागामध्ये दरवेळेला 100-150 टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या मोमीनपुरा भागामध्ये, पण त्या दिवशी काल एकही गाडी तिथे पार्क नव्हती, परंतु इतर टू व्हीलर गाड्या आणि फोर व्हीलर गाड्या जाळून टाकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली। हॉस्पिटलला लक्ष केलं, तिथे एक 5 वर्षाची मुलगी बाल बचावली। त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे फोटो जाळून टाकले आणि अशा प्रकारचं दुर्दैवी घटना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी केली आहे। त्या समाजकंटकांना खरं म्हणजे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात। त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आग विझवायला गेली, त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळून टाकली, पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला। खऱ्या अर्थाने हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच, परंतु या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस रात्रंदिवस करतात। त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, DCP लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई पोलीस करतील। गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री सातत्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत।